नमस्कार, मी वैद्या तेजश्री. आरोग्यधन या आपल्या आयुर्वेदिक यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. सध्या वसंत ऋतू सुरू आहे आणि लवकरच ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा सुरू होणार आहे. आपण मागच्या अनेक व्हिडिओजमध्ये त्या ऋतूमध्ये कसं वागावं, काय खावं जेणेकरून त्या ऋतूचे ऋतूजन्य आजार किंवा त्या ऋतूमध्ये होणारे त्रास आपल्याला होणार नाहीत हे समजून घेतलेलं आहे. तसंच त्या ऋतूमध्ये येणारे सणवार, परंपरा, ते साजरं करण्याची पद्धत याचा त्या ऋतुचर्येशी काय संबंध आहे हेही माहीत करून घेतलेलं आहे. आता त्यातलीच एक परंपरा म्हणजे शीतळशिमगा. नवजात बालकं म्हणजे 1 वर्षाच्या आतली जी लहान बालकं असतात त्यांचा शीतळशिमगा या काळामध्ये साजरा केला जातो. रंगपंचमीपासून गुढीपाडव्यापर्यंत कधीही ही परंपरा साजरी केली जाते. तर शीतळशिमगा म्हणजे नेमकं काय किंवा तो साजरा करण्यामागे नक्की काय उद्देश आहे हे जाणून घेण्याआधी हा शीतळशिमगा नक्की कसा साजरा केला जातो हे आपण आत्ता थोडक्यात बघूया. माझ्या मुलीच्या म्हणजे तीर्थाच्या शीतळशिमग्याची तयारी मी इथे केलेली आहे. औक्षणाचं ताट आहे, त्यानंतर गुढीची आणि द्राक्षांची माळ बनवली आहे गळ्यात घालण्यासाठी तिच्या. त्यानंतर फुलांचं ताट घेतलं आहे मी. इथे गुलाब आहे, चाफा, निशिगंधा, शेवंती. मला लॉकडाऊनमध्ये हा शीतळशिमगा केला असल्यामुळे मोगरा मिळवता आला नाही. त्यानंतर कडुनिंबाची डहाळी आहे, अत्तर आहे, चंदन आहे, गुलाब पाणी तयार केलेलं आहे. आता आम्ही सगळ्यात आधी तिचं औक्षण करणार आहोत. औक्षण करतो आहे इथे आम्ही तिचं. छान आजच्या दिवसासाठी तिला पांढऱ्या कलरचं सुती असं झबलं किंवा फ्रॉक घातलेला आहे आम्ही. आणि मोगरा मिळाला नसल्यामुळे तिच्या हातापायांमध्ये किंवा गळ्यामध्ये छान मोगऱ्याची माळ घालायची होती, ती काही घालता आली नाही मला. तिला चंदनाचा टिळा लावतो आहे आम्ही आणि अत्तर. त्यानंतर फुलांनी गुलाब पाणी शिंपडतो तिच्या अंगावर आणि फुलं. यासाठी तुम्ही छान बाळांच्याच वयाची म्हणजे नवजात बालकं इतर जे असतील तुमच्या आजूबाजूची मित्रमैत्रिणींचे त्यांना बोलवू शकता. त्यांनाही याच पद्धतीनं औक्षण करून हा शीतळशिमगा साजरा करून त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून एक सुती कपडा किंवा सुती कपड्याचे कपडे, झबले असतील, फ्रॉक असतील ते देण्याची पद्धत असते. खूप छान मजा येते. सगळी लहान मुलं एकत्र जमतात आणि खूप छान हसत खेळत हा सोहळा पार पाडता येतो. लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला जमल्या नाहीत. साध्या पद्धतीने आम्ही घरीच हा शीतळशिमगा साजरा केला. अशा प्रकारे वेगवेगळ्या भागांमध्ये थोड्याफार बदलाने हा शीतळशिमगा साजरा केला जातो. त्यामध्ये गंमत किंवा हौस ही आहेच, पण ही परंपरा जपण्यामागे किंवा या शीतळशिमग्यामागे नक्की काय शास्त्र आहे किंवा त्यामुळे बाळाला काय फायदा होणार आहे हे जाणून घेण्याआधी आपण ग्रीष्म ऋतूची ऋतुचर्या आयुर्वेदाने काय सांगितलेली आहे हे आता बघूयात. ग्रीष्म ऋतू म्हणजेच उन्हाळा सुरू झाला की सृष्टीवर सूर्याची अतितीव्र किरणं पडतात. त्यामुळे शरीरातील कफ क्षीण होऊन वाताची शरीरामध्ये वाढ होते. म्हणून या काळामध्ये गोड, पचायला हलका, स्निग्ध, थंड आणि द्रव असा आहार आपण जास्तीत जास्त प्रमाणात घेतला पाहिजे. उदाहरणार्थ भाजलेल्या सातूचं पीठ आणि खडीसाखर, श्रीखंड, निरनिराळ्या प्रकारच्या कोशिंबिरी किंवा रायते, मुरांबे, त्याचसोबत मनुका, खजूर, कोकम यांसारख्या फळांची सरबतं, गुलाब पाणी, कडुलिंबाचं पाणी, वाळ्याचं पाणी यांचा वापर केला पाहिजे. हे पाणी कसं बनवायचं याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ यामागे आपण केलेला आहे, त्याची लिंक मी इथे देते आहे. त्याचसोबत नॉनव्हेजमध्ये चिकन किंवा मटण यांचं सूप आणि भात असा आहार आपण ठेवला पाहिजे. कुठला आहार घेऊ नये तर तिखट म्हणजे अति स्पायसी, खारट, आंबट असे पदार्थ, उष्ण आणि रुक्ष पदार्थ आपल्याला या काळात टाळायचे आहेत. त्याचबरोबर मद्य म्हणजे दारूचं सेवनही या काळात आपल्याला टाळायचं आहे. या काळामध्ये गरम पाण्याचा वापर न करता साध्या थंड पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे. अंगाला चंदनाचा लेप लावायचा आहे. सुगंधी अत्तर, कापूर यांचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर स्वच्छ, सुती असे पांढऱ्या रंगाचे किंवा फिक्या रंगाचे लूज कपडे आपल्याला या काळात वापरायचे आहेत. त्याचबरोबर चांदण्या रात्री थंड हवेमध्ये चंद्रप्रकाशामध्ये बसून म्हशीचं दूध आणि साखर किंवा दूध आणि शेवया यांसारख्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा आहे. गुलाब, कमळ, मोगरा, चाफा इत्यादी सुगंधित फुलांच्या माळांचा वापर आपल्याला घालण्यासाठी किंवा घरामध्ये सजावटीसाठी करायचा आहे. या काळामध्ये प्रखर उन्हामध्ये भर दुपारी फिरणं टाळावं. त्याचप्रमाणे या ऋतूमध्ये आपल्या शरीराचं बल अत्यंत कमी असतं, त्यामुळे हेवी एक्सरसाइजेस किंवा जास्त प्रमाणात व्यायाम करणं टाळावं.
अशा प्रकारे ग्रीष्म ऋतुचर्या जाणून घेतल्यानंतर तुम्हाला आता समजलंच असेल की शीतशिमगा का साजरा केला जातो। शीतशिमग्यामध्ये आपण जे काही पदार्थ वापरतोय, ज्या गोष्टी वापरतोय त्या आपल्याला येणाऱ्या ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्या बाळाकरता दररोज वापरायच्या आहेत, जेणेकरून त्या बाळाला त्या उन्हाळ्याचा उष्णतेचा त्रास होणार नाही आणि तो ऋतू त्याला आनंददायी असा जाईल। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे आम्हाला जरूर कळवा। तुम्हाला अजून कुठल्या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा। तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या आयुर्वेदिक विषयासोबत। तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा। नमस्कार।